क्या बोलते पंटर लाव छावा दिख रहा है की नाही एकदम. तर गाईज मस्ती ठेवा बाजूला. आपल्या रिक्षाचे व्हील बघा, आपण थोबड्यापेक्षा व्हील एकदम क्लीन ठेवतो, नाद नाही करायचा. आपल्या गाडीची संपलेली सीएनजी, लगेच सीएनजी भरलो आणि लगेच स्टेशनला आलो. मम्मीने आपल्या दुकानाचा माल घेतला होता, तर ते सोडण्यासाठी तिला घेऊन गेलो नायगावला. मम्मी मला एकसारखी बोलत होती व्हिडिओ मध्ये, मला तू घेत नाही घे, एकदाच फोन तिच्या तोंडातच भरणार होता मी आता. मम्मी आणि मामीला घेऊन लगेचच आलो नायगाव. त्यांना सोडून झाल्यानंतर परत स्टेशनला आलो होतो आणि आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली होती आणि पॅसेंजरचं वाट बघत उभा राहिला. पॅसेंजर भेटले, त्यानंतर त्यांना सोडून परत स्टेशनला आलो आणि रिक्षा लाईनीमध्ये लावली. तुम्हाला माझे रिक्षावरचे रोजचे रोज ब्लॉग बघून कंटाळा आला असेल ना, पण काय करू गाईज, मला रिक्षावर घ्यायला लागेल, मजबुरी आहे माझी. आपल्या बिल्लोर आणि रात्रीचा लुक बघा, एकदम चुम्मेश्वरी. रात्री मग घरी आलो. सर्वात पहिला घरी आलो का आपल्या पप्पीचे दर्शन होतात. मला तिथून घेतलेली ही वाली शिंग मी आपल्या या डॉगीला लावली आणि आपल्या पप्पीजवळ नेऊन ठेवलं. मला वाटलं तो घाबरेल, पण तू कुठचा घाबरतोय, मस्त झोपून अजून उलटा बघत होता. मला आणि माझ्या बहिणीला वाटला का पप्पी खूप घाबरेल, पण तू कुठे झोपून मस्त बघत होता. आमचाच पोपट केला त्याने. त्यानंतर मग माझ्या बहिणीने ती वाली शिंग काढली आणि आपल्या पप्पीला लावायला बाबा कसं बसं करून त्याला ती शिंग लावली आणि बघू शकता आपला डेविल